नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी 14वा हप्ता शेतकरी कधी मिळणार आहे, कधी या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे। सविस्तर माहिती आपल्याला ठिकाणी जाणून घ्यायची आहे। तर शेतकरी बांधव चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांसाठी लागू केली जाणारी ही योजना आहे। या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना 2000 रुपये निधी वितरित करण्यात येते। नमो शेतकरी सन्मान निधी दिनांक 18 जून 2024 रोजी किसान सन्मान निधीचा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। तर अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17वा हप्ता नमो शेतकरी सन्मान निधी योजना हे दोन्ही हप्ते एकामागोमाग शेतकरी बांधवांना वितरित करण्यात आले होते, परंतु यावेळेला नमो शेतकरी 14वा हप्ता म्हणजे अद्यापही वितरित करण्यात आलेला नाही। दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता नमो शेतकरी सन्मान निधीचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला होता। शेतकऱ्यांना भावांना प्रश्न पडला असेल की यावेळी सुद्धा नमो शेतकरी निधी व पीएम किसान सन्मान निधीचे हप्ते एकाच दिवशी मिळणार का, याचे उत्तर सध्या तरी शासनातर्फे कळवण्यात आले नाही। तर ही योजना राज्य सरकारद्वारे राबवण्यात येत आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे आतापर्यंत सगळे हप्ते मिळालेले आहे असे शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत। शेतकऱ्यांची निधी आतापर्यंत एकूण 3 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे। त्यापैकी दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 ला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता। त्याचबरोबर ते पीएम किसान सन्मान निधीचा दुसरा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 ला वितरित करण्यात आलेला आहे। शेतकरी सन्मान निधीचा तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता 88 लाख शेतकरी कुटुंबांना वितरित करण्यात आलेला होता। त्यामध्ये 1792 हे दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी 2000 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला होता। नमो शेतकरी महासंघ निधी योजनेअंतर्गत जेव्हा पहिला हप्ता वितरित करण्यात आला होता त्यांच्या एका हप्त्या अगोदर GR निर्गमित करण्यात आलेला होता। प्रकारे जेव्हा या योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता निर्गमित करण्यात आलेला होता त्यांच्या 8 दिवसा अगोदर एक GR निर्गमित करण्यात आलेला होता। या GR मध्ये संपूर्ण माहिती दिलेली होती की हा हप्ता कधी वितरित करण्यात आले आणि यासाठी किती निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आलेला आहे। निर्गमित झाल्यापासून पुढील एक हप्त्याचे हे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। सध्या तरी याबद्दल तारीख ठरली नाही, अशी हप्त्याची तारीख ठरवण्यात येत आहे। आणि ही संपूर्ण माहिती तुम्हाला सर्वात पहिले हवी असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे लागेल। चला तर मग आपण व्हिडिओला इथेच थांबवते। भेटूया नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।